चाकू हल्ल्यानंतर प्रथमच सैफ अली खाननं सविस्तर मुलाखत दिली आहे। माझ्यावरील जीवघेणा चाकू हल्ल्याला मीच जबाबदार असल्याचं सैफ अली खाननं म्हटलंय। माझ्या घराची दारं मीच नीट बंद केली नव्हती। सोसायटी, पोलीस, मुंबई किंवा इतर कशालाही दोष देत नाही असं इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खाननं म्हटलंय। सैफ अली खाननं इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय आपण पाहूया। त्या रात्री नेमकं काय झालं? करीना बाहेर डिनरला गेली होती। ती आल्यानंतर गप्पा मारून आम्ही झोपायला गेलो। थोड्याच वेळात मदतनीस गीता धावत आली। घरात एक जण घुसलाय, जेहच्या खोलीत आहे आणि चाकू दाखवून मला पैसे मागतोय म्हणाली। मी लगेच खाली गेलो। तिथं हल्लेखोर 2 हेक्सा ब्लेड घेऊन उभा होता। मी धावत जाऊन त्याला पकडलं। आमची कुस्तीच झाली। तो माझ्या पाठीवर मारत राहिला। पाठीत चाकू मारतोय हे कळलं नाही? नाही, त्यावेळी तो चाकूनं मारतोय हे कळलं नाही। तो माझ्या मानेवर वार करू लागला आणि मी हातानं रोखत होतो। तो सशस्त्र आणि मी अनवाणी, कुर्ता पायजम्यात। मला तिथून कुणीतरी दूर करेल तर बरं असं वाटत होतं। इतक्यात अविश्वसनीयरित्या माझी मदतनीस गीता मध्ये पडली आणि मला दूर केलं। मी रक्तबंबाळ होतो। उजवा पाय बधीर झाला होता। पायावरच वार झाला असं वाटत होतं, पण मणक्यात वार झाल्यानं ते घडलं होतं। प्रतिकारासाठी काही सापडतंय का म्हणून वर गेलो। दरम्यान करीनानं जेहला तैमूरच्या खोलीत नेलं। गीतानं दरवाजा बाहेरून बंद केल्यामुळे हल्लेखोर कोंडला असावा असं वाटलं, पण तो ज्या मार्गानं आला त्याच मार्गानं निसटला। पण आम्हाला ते माहीत नव्हतं। आम्ही सगळे खाली गेलो। मी 2 शोभेच्या तलवारी घेऊन होतो। मी रक्तबंबाळ होतो तरी फिल्मी स्टाईलनं येऊ दे त्याला बाहेर म्हटलं। करीना म्हणत होती नको जाऊ दे त्याला, कारण तुला हॉस्पिटलला न्यायचंय। हल्लेखोर आणखीही असावेत असं तिला वाटलं। मग आम्ही खाली गेलो। ती रिक्षा कॅबसाठी ओरडत होती। मला दुखतंय, काहीतरी झालंय म्हणत होतो। करीना म्हणाली तू हॉस्पिटलला जा, मी बहिणीकडे जाते। मी म्हणालो मी ठीक आहे, मी काही मरत नाही। त्याचवेळी तैमूर म्हणाला बाबा तू मरतोय? मी म्हटलं नाही। तैमूर एकदम शांत होता का? हो, तो म्हणाला मी पण तुझ्याबरोबर येतो। मीही विचार केला न जाणो काही घडलं तर। मला त्याच्याकडे बघताच खूप बरं वाटत होतं। मला एकटं जावंही वाटत नव्हतं। तो काही करणार नाही हे माहीत असूनही करीनानं तैमूरला माझ्यासोबत पाठवलं। मी सुद्धा दुर्दैवानं काही झालंच तर तो माझ्यासोबत असेल असा विचार केला। विशेष म्हणजे तैमूरलाही माझ्यासोबत यायचं होतं, म्हणून तो, मी आणि हरी रिक्षातून हॉस्पिटलला गेलो। हल्लेखोराबद्दल तुझ्या कुटुंबाला काय वाटतं? तुला काय वाटतं? तैमूर म्हणतो तो भुकेला असेल, त्याला माफ करावं। मला त्यावेळी माफ करावं असंच वाटत होतं। चाकू हल्ला, मणका, जीवाला धोका या गोष्टी बघितल्या की त्याच्याबद्दल वाईट वाटणं थांबवतो। त्यानं हे का केलं ते मला कळतंय, पण त्यानं मर्यादा सोडली आणि वेड्यासारखा हल्ला केला। मला सोसायटी, पोलीस, मुंबई किंवा इतर कोणाला दोष द्यायचा नाही। मी स्वतःच दोषी आहे। घराची दारं नीट बंद केली नाहीत। माझ्या बाबतीत असं घडेल याची कल्पनाच मी केली नव्हती। मी आधी बंदूक वापरायचो, पण सुदैवानं त्यावेळी नव्हती। असती तर काय झालं असतं माहीत नाही। खरंच तुझ्याकडे बंदूक नाही? नाही, न जाणो मुलांच्या हाती पडली तर दुसरंच काही व्हायचं। अनेक पतोडींकडे बंदूक आहेत। मलाही बंदूक ठेव म्हणून लोक मेसेज करतायत। माझे वडील झोपताना शॉटगन ठेवायचे। मला वाटतं बंदुकांमुळे धोका आहे। मुलं खेळायला घेतात आणि काहीतरी घडून जातं। म्हणजे मुंबईतल्या घरी शस्त्रच नाहीयेत? नाही, घरात कसलीही शस्त्र नाहीत। तलवारी आहेत पण त्या शोभेच्या आहेत। यापुढेही मला शस्त्र असावीत असं वाटत नाही, कारण मला धोका आहे हेच पटत नाही। माझ्यावरचा हल्ला काही हेतुपुरस्सर नव्हता। तो चोरीचा प्रयत्न होता आणि भलतंच होऊन गेलं। त्या गरीब हल्लेखोराचं आयुष्य माझ्यापेक्षा जास्त उद्ध्वस्त झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।